श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ येत नव्हता. तब्येत थोडीशी बरी नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. अजूनही थोडासा आवाज खराब आहे. तरीही म्हटलं चला, मला कमेंट आलेली होती की ताई व्हिडिओ येत नाही म्हणून. तर म्हटलं चला, व्हिडिओ तर भरपूर एडिट करायचे पेंडिंग आहे. तर म्हटलं चला आज थोडंसं जमतंय का प्रयत्न करू. तर आज मी सॉफ्ट मऊ अशी खरवसवडी तुमच्याशी शेअर करणार आहे. अगदी छोट्या छोट्या टिप्ससह मी ही खरवसवडी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. गाईचं दूध पिवळसर दिसतं आणि म्हशीचं दूध सफेद दिसतं. तर इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे आणि दुधाच्या अंदाजानुसार 200 ग्रॅम इथे मी साखर घेतलेली आहे. साखर थोडी तुम्ही वाढवू शकता तुमच्या गोडीनुसार, कारण की खरवसवडी ही गोडच छान लागते. तर इथे 4 वेलची घेतलेल्या आहे. साखरेसोबतच त्या बारीक करून घेते. बारीक केलेली आणि थोडंसं अंदाजानुसारच मी थोडीशी इथं साखर टाकते. एखादा चमचा साखर मी इथे कमी केलेली आहे फक्त, की असं वाटलं की जास्त गोड होईल म्हणून. तर एवढी साखर म्हणजे बरोबर 200 ग्रॅम मी साखर इथे टाकलेलीच आहे. साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करायची. आपण साखर तशीसुद्धा टाकू शकतो, पण विरघळायला वेळ लागतं म्हणून मी इथे बारीक करून घेतलेली. इथे पाव चमचा मी इथे जायफळ पूड घेतलेली आहे आणि ती यात टाकून घेते. जायफळ पूड अगदी आवर्जून घाला, म्हणजे याने आपल्या खरवसवडीला चव छान येते. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. दूध आधी सुरुवातीला मी गाळून घेतलेलं होतं, त्यामुळे मी गाळून घेतलेलं नाही. आता एक मी केकचा टीन घेतलेला आहे. तुम्ही कुकरचा डबा घेऊ शकता किंवा असं आपलं पसरट ताटसुद्धा इथे घेऊ शकता. तर इथे मी कुकरचा टीन घेतलेला. खाली तेलाचा किंवा तुपाचा हात लावण्याची गरज नाही. तसंच मी ह्या केकच्या टीनमध्ये हे दूध ओतून घेतलेलं. खाली थोडीशी साखर होती, त्यामुळे व्यवस्थित मी हे हलवून घेतलेलं आणि ओतून घेतलेलं. शेजारीच गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं. पाणी छान गरम झाल्यानंतर आपल्याला हा केकचा टीन 15 ते 20 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे. हे दूध म्हणजे छान अशा वड्या तयार होतात. तर पाणी छान गरम झालेलं आहे. ताट काढून घेते आणि हा टीन जो आहे तो कढईमध्ये ठेवून घेते. रिंगसुद्धा ठेवलेली आहे, स्टँड ठेवलेला आहे. आता हा टीन मी यावरती ठेवून घेते आणि ह्या ज्या केकच्या टीनमध्ये खरवसवडी आपण तयार करतो त्या वडीवरती पाणी पडू नये म्हणून एक झाकणीसुद्धा मी अशी झाकण ठेवते आहे, जेणेकरून खरवसवडीमध्ये पाणी पडणार नाही. वरतून ताट ठेवून द्यायचं आणि 15 मिनटासाठी आपल्याला हे छान असं वाफवून घ्यायचे आहे. 15 मिनटानंतर छान अशी आपली खरवसवडी तयार होते. झाकण काढते. आणि तुम्ही बघू शकता झाकण ठेवल्यामुळे अजिबात खरवसच्या वडीवरती अजिबात पाणी पडलेलं नाही. अगदी छान अशी ही मऊसूत अशी सॉफ्ट अशी ही खरवसवडी आपली तयार झालेली आहे. छान अशी शिजलेली आहे. तुम्ही सुरी टाकून बघू शकता. सुरी क्लीन येते, अजिबात ओलसर अशी सुरी येत नाही. म्हणजे आपली खरवसवडी ती तयार झालेली. 15 मिनटामध्ये अगदी कमी गॅसवरती मी 15 मिनटामध्ये ही खरवसवडी शिजवून घेतलेली. आता आपल्याला ही अगदी अर्धा तासासाठी आपल्याला हा टीन छान थंड होऊन द्यायचा आहे, म्हणजे खरवसवडी आपली छान व्यवस्थित निघते. आता अर्ध्या तासानंतर मी इथं खरवसवडी कापायला घेते. आपल्याला लागतील तशा छोट्या मोठ्या वड्या जशा आकारामध्ये लागेल तशा आपण इथे ह्या वड्या कापून घ्यायच्या आहे. मी अशा चौकोनी आकारामध्ये ह्या वड्या कापून घेतलेल्या. टीन अगदी थंड होऊन द्यायचा अर्धा तासासाठी, म्हणजे ह्या वड्या छान कापता येतात आणि कुठेही तुटत नाही. हे दूध घरगुती होतं, त्यामुळे म्हणजे पहिल्या सांजाचं आणि दुसऱ्या सांजेचं असं म्हणतात ना, तसं हे दूध होतं. त्यामुळे मी वरतून आपलं साधं जे चहासाठी वापरतो ते दूध टाकलेलं नाही. तुमचं जर विकतचं दूध जर असेल तर तुम्ही त्यात आपलं जे चहासाठी आपण घरात दूध आणतो ना, त्या दुधातलं गरम करून थंड केलेलं 1 कपभर दूध, म्हणजे अर्धा लिटरसाठी तुम्ही 1 कप भरून दूध इथे वापरू शकतात. त्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या मऊ होतात, सॉफ्ट होतात, अजिबात निब्बर होत नाही. त्यामुळे तुम्ही ही टिप्स नक्की जरूर वापरा.
हे 2 सांजेचं होतं, त्यामुळे अगदी सॉफ्ट अशा वड्या झाल्या आणि वरतून दूध टाकण्याची गरज नाही. पण जर पहिल्या सांजेचंच जर दूध असेल तर त्यात तुम्ही आपलं चहासाठी आपण जे वापरतो दूध ना, ते दूध उकळून थंड करून आणि नंतर टाकायचं, म्हणजे त्यामुळे वड्या अगदी सॉफ्ट होतात. आता तुम्ही इथे बघू शकता अगदी सॉफ्ट अशा ह्या वड्या होत आहे. हातात धरताच तुटत आहे त्या वड्या, म्हणजे अगदी सॉफ्ट अशा ह्या वड्या झाल्या आहे, मऊ झालेल्या आहे आणि त्यामुळे आपल्या वड्या अशा निब्बर होत नाही. त्यामुळे आपण इथे अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी सांगितल्या आहेत त्या फॉलो करायच्या आहे. आणि वेलची आणि जायफळमुळे तर एकच नंबर चव येते आपल्या खरवसला. तर अशा पद्धतीने मी इथे वड्या तयार करून घेतलेल्या आहे. आता मी ह्या काढून घेते सर्व. अगदी सॉफ्ट अशा दिसतात, सॉफ्ट दिसत आहे ह्या वड्या, अगदी सॉफ्ट झालेल्या आहे ह्या वड्या, तुम्ही बघू शकता. आणि खायलाही तेवढ्याच छान लागलेल्या. आता ह्या सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आणि एक वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की किती सॉफ्ट अशी ही आपली वडी झालेली आहे. ते पाहताच खावीशी वाटणारी अशी ही आपली खरवस वडी. एकदा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपीला लाईक करायला विसरू नका. रेसिपी आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.